आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यकाळ 1812 ते 1846 एवढा होता. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. त्यांनी वयाच्या 13 वर्षी रामदास स्वामी, संत तुकाराम, वामन व मोरोपंत यांच्या मराठी साहित्य कृतीचा अभ्यास त्यांनी केला वयाच्या 13व्या वर्षी. तसेच 1825 मध्ये जांभेकर हे मुंबई येथे आले व त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी गणित विषयात प्रावीण्य मिळविले. विद्यार्थी असतानाच गणित विषयातील प्रावीण्यामुळे जांभेकर हे गणिताचे प्राध्यापक बनले. नंतर 1930 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव डेप्युटी सेक्रेटरी झाले 1930 मध्ये. त्यानंतर ब्रिटिश शासनातर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. हे लक्षात ठेवा, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. या दरम्यान त्यांनी कानडी भाषेचा सुद्धा अभ्यास केला. 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे त्यांनी सुरू केले. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नेहमी सर्व परीक्षांमध्ये विचारण्यात येतो. 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे जांभेकरांनी सुरू केले. त्यानंतर हे वृत्तपत्र एकूण 8 पानाचे होते. त्या वृत्तपत्राचे शुल्क 6 रुपये हे होते आणि हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी भाषेतून प्रकाशित होत होते. त्यामुळेच त्यांना दर्पणकार असे सुद्धा म्हणतात. 1834 मध्ये जांभेकर एल्फिन्स्टन कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक झाले आणि भारतीय शिलालेख व ताम्रपटाचे त्यांनी वाचन केले. हे लक्षात ठेवा, शिलालेख आणि ताम्रपट. त्यानंतर 1840 मध्ये दर्पण साप्ताहिक बंद पडले. 1840 मध्ये बंद पडले. 32 मध्ये चालू झाले होते, 40 मध्ये बंद पडले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन हे सुरू केले. आता इथे लक्षात ठेवा, मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? दिग्दर्शन हे सुरू केले त्यांनी. दिग्दर्शन हे मासिक प्रकाशित करण्यामागे भौतिक शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा प्रमुख उद्देश त्यांचा होता. भौतिक शास्त्राचा ज्ञानाचा प्रसार करणे हा प्रमुख उद्देश होता. तसेच 1946 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आता ब्रिटिशांच्या वतीने 1840 मध्ये सर जेम्स कर्नॉक यांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. जस्टिस ऑफ पीस ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी दिली. आता यांची ग्रंथसंपदा कोणते ग्रंथ त्यांनी लिहिले ते पाहूया. नंबर 1 शून्यलब्धी. नंबर 2 बाल व्याकरण 1863 मध्ये. नंबर 3 सार संग्रह 1837 मध्ये. नंबर 4 हिंदुस्थानचा इतिहास 1846. नंबर 5 इंग्लंड देशाची बखर 1832. नंबर 6 हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास 1849. नंबर 7 भूगोल विद्या व ज्योतिषशास्त्र. हे महत्त्वाचे ग्रंथ बाळशास्त्री जांभेकर यांचे होते. तर फ्रेंड्स, यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. ती तुम्ही पाठ करा आणि पेपर चांगल्या रीतीने सोडवा. थँक्यू.